मला त्याने त्या हॉटेलमध्ये ठेवलं आणि त्यानंतर या माणसाचा पत्ताच नाही. आला तरी एखाद दिवस सैतानासारखा यायचा आणि काहीतरी भयानक बातमी सांगायचा. आज काय तर कोकणातले चुलते फुरसं जाऊन मेले. उद्या काय तर पुण्यातले दाजी शास्त्री मोटार खाली सापडून मेले. लग्न झाल्यानंतर 5-7 महिन्यात यांना आपल्या कुटुंबातली सगळी माणसं एका मागोमाग एक मारून टाकली. आणि त्याचं सगळं कापर तो माझ्यावर फोडायचं. म्हणायचं तूच पांढऱ्या पायांची अवदसा आहेस. तूच माझ्या कुटुंबातल्या माणसांना काढलं. त्यानंतर दिवसचे दिवस माझ्या खोलीचं दार बंद करून मी अहोरात्र रडत असायचे. त्यावेळेस मी स्वतःला लाख शिव्या दिल्या असतील. कशाला माहेरच्या सुखाचा स्वर्ग सोडून मी सासरच्या रवरवात येऊन पडले. कशाला. आजच्या काळातली सासू. अगं जा तू अमेयाला घेऊन. मी बघते, खरंच मी सांगते ना, मी बघते म्हणून. अगं या सगळ्या अडचणीतून आम्ही सुद्धा गेलो आहोत. तुला खोटं वाटेल. नोकरी करून सासरचं सगळं करता करता त्यात मुलांचं, त्यांचे डबे, शाळा, सणवार, पाहुणे रावळे, माझी खूप दमछाक व्हायची ग. त्यामुळे बेटा मी तुला अगदी समजू शकते. आणि मी आहे ना, आता मला काय काम आहे एवढं. घरात सगळ्या कामाला बायका आहेत. आपण सुखवस्तू आहोत. मग जर मी तुझी एवढीही मदत नाही करू शकले तर काय उपयोग आहे माझ्या हसण्याचा. थँक्यू.